बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. ईश्वरावर विश्वास ठेवणे हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे. हे जग कोणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे. ब्राह्मणीय योजनेत या ईश्वराला प्रजापती, ईश्वर, ब्रह्म, महाब्रह्म इत्यादी नावे आहेत. हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला तेथे उत्तर नाही. जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्वशक्तिमान, सर्वव्यापक आणि सर्वज्ञ असे करतात. ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात. असे म्हणतात की ईश्वर शिव म्हणजे चांगला कल्याणकारी, न्यायी आणि दयाळू आहे. तथागत बुद्धांनी ईश्वराचा सृष्टीकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय असा प्रश्न आहे. उत्तर आहे नाही. तथागतांनी ईश्वराचा सृष्टीचा निर्माता म्हणून स्वीकार केलेला नाही. अशी अनेक कारणे आहेत की ज्यासाठी बुद्धांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही. कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही. लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात. ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे. कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे जग निर्मिले. जग हे निर्मिलेले नसून विकास पावलेले आहे. ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? काहीही लाभ नाही. तथागत बुद्ध म्हणतात की ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्रित धर्म आहेत. म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही. त्याचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात. तथागत बुद्धांनी हा प्रश्न येथे सोडलेला नाही. बुद्धांनी या प्रश्नाच्या विविध पैलूचा विचार केला आहे. ज्या कारणास्तव बुद्धांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे ती अनेक आहेत. बुद्धांनी असा विचार मांडला आहे की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही. हा विचार बुद्धांनी वासेट आणि भारद्वाज या दोन ब्राह्मणांबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे. वासेट आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता यासंबंधी विवाद उत्पन्न झाला. या समयी तथागत आपल्या महान भिक्खू संघासमवेत कौशल जनपदामध्ये विहार करीत होते. तेथे मनसाकट नावाच्या ब्राह्मण गावी अचिवर्ती नदीच्या तटावरील एका आम्रवनात तथागत विहार करीत होते. वासेट आणि भारद्वाज दोघेही मनसाकट गावात राहत असत. जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्यांच्या गावी उतरलेले आहेत तेव्हा ते तथागतांकडे गेले आणि दोघांनीही तथागतांसोबत आपला दृष्टिकोन निवेदन केला. भारद्वाज म्हणाला, तरुकक याने दाखविलेला मार्ग सरळ मार्ग आहे. त्या सरळ मुक्तीचा मार्ग आहे आणि तो कोणी त्या मार्गाप्रमाणे वागतो त्याला तो मार्ग ब्रह्मसहयोग मिळवून देतो. वासेट बोलला, हे गौतम, पुष्कळसे ब्राह्मण पुष्कळसे मार्ग दाखवितात. अर्धव्य ब्राह्मण, तैतैरीय ब्राह्मण, कंछोक ब्राह्मण, त्याचप्रमाणे भिववर्गीय ब्राह्मण हे प्रत्येकजण आपण दाखविलेल्या मार्गाने ब्रह्मसहयोग मिळते असे म्हणतात. ज्या प्रकारे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही ते सर्व रस्ते त्या गावाला आणून पोचवितात, त्याचप्रमाणे या ब्राह्मणांनी दाखविलेले मार्ग शेवटी ब्रह्मसहयोगाकडे नेतात. तथागत बुद्धांनी त्याला विचारले, वासेट, तुझे म्हणणे असे आहे काय की सर्वच मार्ग बरोबर आहेत? वासेट बोलला, श्रमण गौतम, होय, हेच माझे म्हणणे आहे. पण वासेट, या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांपैकी एकाने ब्रह्माचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे काय? नाही गौतमा, नाही. या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या गुरुने तरी ब्रह्माला समोरासमोर पाहिले आहे काय? नाही गौतमा, नाही. कोणीही ब्रह्म पाहिलेले नाही. कोणालाही ब्रह्मसाक्षात्कार झाला नाही. वासेट बोलला, होय, असेच आहे. तर मग तू असे कसे म्हणतोस की हे जे ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे? वासेट, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची माळ असते त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही, ह्या ब्राह्मणांचे शब्द आंधळ्यांच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही, अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही. ह्या ब्राह्मणाचे शब्द उपहासास्पद आहेत. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही. वासेट, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या
एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? हो, तशीच आहे, वासेटने उत्तर दिले. वासेट, मग सांग. जर लोकांनी तुला विचारले, मित्रा, ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि तिची तू इच्छा धरीत आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण आहे की वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रह्म याच्या उत्पत्तीसंबंधी चर्चा करीत असताना तथागत भारद्वाज आणि वासेट यांना उद्देशून म्हणाले, मित्रांनो, तो प्रथम जन्मास येणारा प्राणी म्हणतो, मी ब्रह्म आहे, महाब्रह्म आहे, विजेता आहे, अपराभूत आहे, सर्वद्रष्टा आहे, सर्वाधिकारी आहे, मालक आहे, निर्माता आहे, रचणारा आहे, मुख्य आहे, व्यवस्थापक आहे, मीच माझा स्वामी आहे आणि जे आहेत आणि पुढे होणारे आहेत त्यांचा मी जनक आहे. माझ्याचपासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत. याचा अर्थ असा आहे की जे आज आहेत आणि भविष्यकाळात होणारे आहेत त्यांचा ब्रह्मा हा पिता आहे. तुझे म्हणणे असे आहे की पूज्य विजेता अपराभूत जे आहेत आणि होणारे आहेत त्यांचा जनक, ज्यांच्यामुळे सर्वांची उत्पत्ती झाली असा जो ब्रह्म तो स्थायी आहे, सतत राहणारा आहे, नित्य आहे, अपरिवर्तनशील आहे, तो अनंत काळ असाच राहणार आहे. तर मग त्या ब्रह्माने उत्पन्न केलेले आम्ही इहलोकी येऊन अस्थायी, अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी, मरणधर्मी कसे झालो? ह्या प्रश्नाला वासेटजवळ उत्तर नव्हते. तथागतांचा तिसरा विचार हा ईश्वराच्या सर्वशक्तिमानता यासंबंधी होता. जर ईश्वर सर्वशक्तिमान आहे आणि सर्व सृष्टीचे तो बलवत्तर कारण आहे, तर त्यामुळे माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा असणे शक्य नाही. त्याला काही करण्याचीही आवश्यकता नाही. काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही स्फुरणार नाही. यामुळे मनुष्य प्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करावे लागत नाही असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल. असे जर आहे तर ब्रह्माने माणसाला निर्माणच का केले? यालाही वासेटजवळ उत्तर नव्हते. तथागतांचा चौथा विचार असा होता की जर ईश्वर शिवस्वरूप म्हणजे कल्याणकारी आहे, तर माणसे खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारी, निंदक, बकवास करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी का होतात? याचे कारण ईश्वरच असला पाहिजे. शिवस्वरूप ईश्वराच्या अस्तित्वात हे कसे शक्य आहे? तथागतांचा पाचवा विचार ईश्वराशी सर्वज्ञा, न्यायीपणा, दयाळूपणा या संबंधात होता. जर कोणी महान सृष्टीकर्ता असेल आणि तो न्यायी व दयाळू असेल, तर मग जगामध्ये इतका अन्याय काय फैलावतो? असा प्रश्न तथागतांनी केला. ते पुढे म्हणाले, ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवार किळसवाने दृश्य दृष्टीस पडले. ब्रह्मा आपली रचना का सुधारित नाही? जिला मर्यादा नाही अशी ज्याची शक्ती व्यापक असेल, तर त्याचे हात कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाहीत? त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःखोपभोगात का बुडालेली आहे? तो सर्वांना का सुख देत नाही? अफरातफरा, चोरी, अज्ञान का फैलावत राहते? असत्य सत्यावर का मात करते? सत्य आणि न्याय पराभूत का होतात? माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रह्मा परम अन्यायी ठरतो. सर्व प्राणीमात्रांना व्यापणारा तुमचा जो ईश्वर आहे, जो त्या प्राणीमात्रांना सुखी वा दुःखी बनवितो, त्यांच्याकडून पाप अथवा पुण्य करवितो, तो ईश्वर स्वतः पापाने कलंकित आहे. एकतर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा, किंवा तो ईश्वर तरी न्यायी आणि चांगला नसावा, अथवा तो आंधळा असावा. तथागतांचा ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांताविषयीचा शेवटचा विचार असा होता की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ नाही. तथागतांच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याच्या देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही, ते माणसामाणसांच्या संबंधात आहे. धर्माचा हेतू सर्व माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसाशी कसे वागावे हा आहे. तथागत हे देवाच्या अस्तित्वावरील विश्वासाविरुद्ध असण्याचे आणखीही एक कारण आहे. तथागत धार्मिक क्रियाकलापाच्या विरोधी होते. याविरुद्ध असण्याचे कारण म्हणजे
हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगरच असते आणि भ्रामक समजुती ह्या अष्टांग मार्गातील जे महत्त्वाचे तत्व सम्यक दृष्टी तिचे शत्रू आहेत. तथागतांच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे, कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना यांचा निर्माता आहे. पूजा आणि प्रार्थना यांच्या आवश्यकतेतून पुरोहितपद उत्पन्न होते आणि पुरोहित हा असा दृष्टबुद्धी आहे की तो सर्व प्रकारच्या खुळ्या समजुती निर्माण करतो व त्यामुळे सम्यक दृष्टीचा विकास होत नाही. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधीचे हे विचार व्यवहारी होते, पण ते बहनशी सैद्धांतिक होते. तथागत जाणत होते की ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते. तथापि अशी मात्र कल्पना करू नये की मारक असा विचार तथागतांजवळ नव्हता. तथागतांनी एक असा विचार मांडला आहे की तो निसंदेह देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे. हा विचार समुत्पाद या सिद्धांतात अंतर्भूत आहे. ह्या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही. त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही हाही प्रश्न मुख्य नाही. खरा प्रश्न आहे की निर्मात्यांनी ही सृष्टी कशी निर्माण केली. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाचे समर्थन हे जग कसे निर्माण झाले ह्या प्रश्नाच्या उत्तराचा निष्कर्ष आहे. महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ईश्वराने सृष्टी भव म्हणजे काही पदार्थ यातून उत्पन्न केली की अभाव शून्य यातून निर्माण केली. काहीतरी हे काहीच नाही मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे हे शक्य नाही. जर तथाकथित ईश्वराने काहीतरी हे काहीतरी मधून निर्मिले असे म्हटले तर ज्या काहीतरीतून जे नवे काहीतरी निर्मिले ते निर्मितीपूर्वीच अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्यांच्यापूर्वीच अस्तित्वात असलेल्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही. जर ईश्वराने काही वस्तू निर्माण करण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी निर्मिलेले असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आदिकारण असे म्हणता येणार नाही. ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीच्या विश्वासाविरुद्ध तथागतांचा शेवटचा असा निर्विवाद विचार होता. ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे हा विश्वास तर्कदृष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो.